नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की 25 ऑगस्टला राज्यसेवेची प्रिलियमची परीक्षा होईल, म्हणजेच 25 ऑगस्टला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होईल असं जर तुम्हाला वाटत आहे, आयबीपीएसची परीक्षा आहेत, आयबीपीएस क्लर्कची परीक्षा आहेत, तर आयबीपीएस स्वतः. दुसरं कारण काय आहे की 24 आणि 26 तारखेला यूजीसी नेटची परीक्षा आहेत, ते सुद्धा तारीख बदलू शकत नाही, तारीख बदलावी लागेल राज्य. तर बघा, एखाद्या मुलांना यूजीसीचा पण फॉर्म भरलेला आहे, त्याचा पेपर आहेत नागपूरला 24 तारखेला, आणि परत त्याने राज्यसेवेचा पण फॉर्म भरलेला आहे, त्याचा पेपर आहेत पुण्यामध्ये 25 तारखेला. तो 24 तारखेचा पेपर देऊन तो विद्यार्थी 25 तारखेला पुण्यामध्ये येऊ शकत नाही, त्याला हा प्रवास शक्य नाहीत. तर या अशा कारणामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये या कारणास्तव तर असं होऊ शकतं की कर्नाटक सरकारने ज्याप्रमाणे केलं की एकच आठवडा परीक्षा पुढे ढकलली, त्याप्रमाणे इथे सुद्धा आपल्याकडे सुद्धा होऊ शकतं. म्हणजेच 25 ऑगस्टला पेपर आहेत, तर होऊ शकतं की सप्टेंबरच्या पहिल्याच आठवड्यामध्ये करून घ्यावी. त्याचे मुख्य कारणे आहेत, ते कारणे मी तुम्हाला सांगितले. कारणे तुम्हाला जर पडले असेल मित्रांनो, तर कमेंट बॉक्समध्ये लाईक करा, तुमची प्रतिक्रिया कळवा. आणि तुम्ही या चॅनलवरती नवीनच असाल तर अशाच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.